सध्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट एकमेकांचे वैरी आहेत. तुझं माझं जमेना अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामधील राजकारणात या दोन्ही गटांमध्ये आहे. मात्र कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती एकत्र आल्याचं आज पाहायला मिळालं. कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचे मनोमिलन झाल्याचं आज पाहायला मिळालं. बकरी ईद निमित्त किल्ले दुर्गाडी येथे शिवसेनेच्या वतीने घंटानाद आंदोलन केलं जातं. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गटाकडून वेगवेगळ्या स्वरूपात हे आंदोलन केलं जातं. यंदा मात्र दोन्ही गट या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एकत्र आले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून हे दोन्ही गट एकत्र आले असून पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेत मंदिर सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी केली. कल्याण येथील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावरती दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी नमाज पठणाच्या वेळेला मंदिरात आरती आणि घंटानादाला बंदी घातली जाते. याच्या विरोधामध्ये 1986 पासून धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून घंटानाद आंदोलन सुरू झालं होतं. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गट स्वतंत्रपणे हे आंदोलन करत होतं. मात्र यंदा या पार्श्वभूमीवरती कल्याण परिमंडळ 3 चे डीसीपी अतुल झेंडे यांनी दोन्ही गटाच्या प्रतिनिधींना आणि हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलवलं. या बैठकीत ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी त्याचबरोबर शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर एकत्र असल्याचं पाहायला मिळालं. बकरी ईदच्या दिवशी मंदिर खुले ठेवण्याची परवानगी द्या अशी मागणी देखील यावेळेला शिंदे गट, ठाकरे गट आणि हिंदू संघटनांच्या माध्यमातून करण्यात आली.